आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 27वा वर्धापन दिन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कॅन्सरशिया प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून अहिल्यानगरच्या वडझरी इथे कृषी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचं करण्यात आलं आयोजन. हरित योगच्या निमित्तानं पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या उत्साही पथकानं सिंहगड किल्ल्यापर्यंत सुरू केला एक नवीन योग ट्रेक. जालना जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचे अंतिम अहवाल चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर. 26 कर्मचारी दोषी असल्याचं तपासात आलं समोर. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बीड बायपास सर्व्हिस रोडवरील 92 अनधिकृत बांधकामांवर करण्यात आली अतिक्रमण विरोधी कारवाई. कोल्हापूरमध्ये महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या इराणी टोळीतल्या आंतरराज्य साखळी चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 4.5 लाखांच्या मुद्देमालासहित केली अटक. अहिल्यानगरचे शहीद वीर जवान संदीप गायकर यांच्या परिवाराला संत तुकाराम महाराज सोहळा समितीच्या वतीनं 1 लाखाचा कृतज्ञता निधी करण्यात आला सुपूर्द. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी न्यायालयानं उठवल्यामुळे पेणमधल्या गणेश मूर्तिकारांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष साजरा. लहान मुलांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी